शहर में चोरों के हौसले इतने बुलंद हो गए कि चोर अब बिना किसी खौफ के और चोरी करने की सारी हदें पार कर चोरी की घटना को अंजाम दे रहे हैं। ऐसा ही एक ताजा मामला नागपुर के पारडी पुलिस थाना हद से सामने आया है। बता दें कि फिरियादी ऋषभ लालवानी की नागपुर के कापसी गांव स्थित एक काजू की कंपनी है और आरोपी उस कंपनी में नौकर के तौर पर काम कर रहे थे। पुलिस ने इस मामले में 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपी चंद्रशेखर दहिलकर, पंकज बांगरे, संदीप तीनों नागपुर के ही निवासी बताया जा रहा है। पुलिस के अनुसार गिरफ्तार किए गए आरोपी पिछले 1.5 साल से कंपनी से काजू चुरा रहे थे। पुलिस ने बताया कि इस मामले में और भी आरोपी पकड़े जा सकते हैं क्योंकि चोरी का माल किसी और को बेचा जा रहा था। फिलहाल पुलिस ने आरोपियों से करीब 7 लाख का माल बरामद किया है। आगे की जांच पारडी पुलिस कर रही है। ऋषभ लालवानी यांचं काजू कंपनीचा कारखाना कापसी गावात आहे आणि त्यामध्ये त्यांचा व्यवसाय चालत होता। त्यांच्याकडे असिस्टंट मॅनेजर, ड्रायव्हर आणि असिस्टंट काम करणारा जे 3 लोक आहेत त्यामध्ये चंद्रशेखर दहिलकर, पंकज बांगरे आणि संदीप कासले आहेत। ते हे 3 लोक त्यांच्याकडे मागच्या 2 वर्षापासून काम करतात। ते यांनी मागच्या 1.5 वर्षापासून कंपनीमधून काजूचे 2-2 डबे चोरून अशा 1.5 वर्षापासून त्यांनी काम सुरू केलेलं आहे। जवळपास 7 लाखाचा माल त्यांनी चोरी केलेला आहे आणि 3ही आरोपींना आम्ही API कंकाळ, DBचे PSI अरविंद कोल्हार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने पोलीस आरोपींना ताब्यात घेतलं आहे। तपास सुरू आहे आमचा आणि 3ही आरोपी नागपूर शहरातच राहणार आहेत। नाही, यापूर्वीचे कुठलेच आरोपींवर गुन्हे नाही आहेत। बरोबर आहे, आरोपींना आपला गुन्हा कबूल केलेला आहे आणि त्याचप्रमाणे यामध्ये आरोपी वाढणार नाही, शक्यतो नक्कीच वाढणार, कारण की जे चोरून जे काजू कुणाला विकत होते तो तपास सुरू आहे आणि आरोपी याच्यात वाढणार। जवळपास आता तर 7 लाखाचा आलेला आहे, पण पुढे रक्कम आणि आरोपी पण वाढू शकतात। नक्कीच यामध्ये रकमेचा मोठा वाढ होऊ शकतो।